आणि आपण आता वचनाकडे जाणार आहोत. थोडंसं जास्त नाही पण थोडंसं स्त्रियांसाठी काय विशेष आहे, काय आपण आपल्याला देवाने आशीर्वादित होण्यासाठी इथं पाठवलं, पण आपण आशीर्वादित, बऱ्याचशा महिला आशीर्वादित होत नाही. त्यामागची कारणं काही नाही. त्यासाठी आज थोडंसं मी सांगणार आहे देवाच्या वचनातून. आणि त्यासाठी पहिली मी प्रार्थना करते छोटीशी. परमपवित्र पिता प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, त्रैक्य देवाला मान, महिमा, गौरव, सन्मान युगायुग असो. प्रभू, आज ह्या ज्या काही दुपारच्या वेळी तुझ्या चरणी येण्याची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानते. प्रभू, जे काही वचन आज आम्ही बघणार आहोत, त्या वचनाद्वारे बाप्पा प्रत्येकाचं अंतःकरण प्रभू तयार कर त्या वचनासाठी. प्रत्येकाचे आत्मिक डोळे व आत्मिक कान तू उघड आणि पवित्र आत्म्या तुझ्या उपस्थितीने आम्हाला भर. पवित्र आत्म्या, आम्ही तुझं स्वागत करतो. मुख जरी माझं असलं तरी शब्द तुझे असू दे. पवित्र आत्म्या, ये आणि तुझ्या उपस्थितीने ह्या संपूर्ण वातावरणाचा ताबा घे, प्रत्येकाचा ताबा घे. आम्ही सर्वजण तुझ्या हातात समर्पित होतो. तूच आमचा ताबा घे. ही सर्व प्रार्थना धन्य तारणाऱ्या येशूच्या नावात मागते आणि स्वीकारते म्हणून तू आहे. आमेन. तर सगळ्यात पहिला पॉईंट मी सांगते. आता मला तुम्ही सांगा, किती जणांना आशीर्वादित व्हायचे? सगळ्यांनाच, माझ्या सकट सगळ्यांनाच आशीर्वादाची गरज आहे. आपल्याला शापित होण्यासाठी बोलवलेलं नाहीये. देवाने सांगितलं आपल्याला की आशीर्वाद आणि शाप तुमच्या पुढे ठेवलेला आहे, जीवन आणि मरण तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. तर तुम्ही आशीर्वाद निवडून घ्या. म्हणजे देवाची इच्छा काय, याच्यातून आपल्याला कळतं की आपण आशीर्वादित व्हावं. पण आपण जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला अनेक वेळा असं वाटतं कुठंतरी मनात की आपण आशीर्वादित नाहीये का, आपले आशीर्वाद कुणी चोरले का. मग त्याच्या मागे काय काय गोष्टी आहेत त्यांचा आज आपण थोडासा डिटेलपणे विचार करणार आहोत, समजून घेणार आहेत. आणि जर तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवले आणि त्याच्याप्रमाणे वागला तर तुम्हाला आशीर्वादित, म्हणजे तुम्ही 100% आशीर्वादित होणारच. पण त्यासाठी तसं वागावं लागणार. जर तुम्ही तसं वागला नाही तर मग आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आशीर्वादित व्हायचंय. म्हणून पहिलं आपण सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नम्रता. तर नम्रता म्हणजे काय, कुणाला सांगता येईल नम्रताची व्याख्या किंवा एक वाक्य, नम्रता म्हणजे काय? नीट सांगता? बरं, ठीक आहे, मीच सांगते. नम्रता म्हणजे आपल्याला जर कुणी खूप बोललं काहीतरी तर आपण त्याला उद्धटपणे लगेच, तिथं समोरचा माणूस आपल्याशी भांडतोय तर आपण त्याच्याशी पुन्हा तसंच त्याला प्रत्युत्तर देऊन त्याच्या लेवलने आपण भांडायचं नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी थोडक्यातच सांगते की नम्रताचा विरुद्धार्थी शब्द काय सांगता येईल का? गर्विष्ठपणा. नम्रता आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गर्विष्ठपणा. म्हणजे मग आपल्याला इथं गर्विष्ठपणा करायचं नाही. म्हणजे आपल्याला दोन पैकी एक काहीतरी आपल्यात असतं. एक तर नम्रता असते, नाही तर गर्विष्ठपणा असतो. म्हणजे आपण न्यूट्रल नसतो. कधी कधी आपल्याला कळत पण नाही की आपण ठराविक गोष्टींचा गर्व करतो म्हणून. पण ते आता एक एक गोष्टी सांगणार आहे मी. तर आता नम्रताच्या विरुद्ध अर्थ आहे गर्विष्ठपणा. तर मग आपल्याला जन्मताच असं नाही की कोणी त्याच्यापासून वाचलेलं आहे. सर्वजण जन्मापासून प्रत्येकामध्ये गर्व लपलेला आहे. गर्व आहे, कशाचा पण गर्व असतो आपल्याला. कुणाला नाही का, म्हणजे संपत्तीचा गर्व, कुणाला आपल्या सौंदर्याचा गर्व, कुणाला आपल्या शिक्षणाचा गर्व, कुणाला आपल्या नोकरीचा गर्व, कुणाला सुंदर मुलांचा गर्व, किंवा स्वतःच्या सौंदर्याचा गर्व, किंवा माझा नवरा चांगला आहे त्याचा गर्व, किंवा माझी मुलं फॉरेनला शिकतायत त्याचा गर्व, माझे मुलांना चांगला पगार आहे त्याचा गर्व, किंवा माझं घर सुंदर आहे. मला म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असं काही नाही की कुठल्या त्या अशा, मी कुठल्याही बरेचसे उदाहरणं सांगते, पण असं नाही आहे की कुठल्याही गोष्टीचं गर्व माणसाला मनामध्ये असतं की माझं हे खूप चांगलं आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळी आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, माझ्यात ते वेगळं आहे. म्हणजे आता समजा एक उदाहरण सांगते की 5वी शिकलेली स्त्री असेल, ती 1ली शिकलेल्या स्त्रीला तुच्छ लेखते. आणि 8वी शिकलेली स्त्री असेल ती 5वी शिकलेल्या स्त्रीला तुच्छ लेखते. 10वी शिकलेली स्त्री असेल ती 8वी शिकलेल्या स्त्रीला तुच्छ लेखते. म्हणजे असं गर्वाचे ते म्हणजे
प्रकार आहेत की आपण आपल्यापेक्षा खालच्या लेवलच्या लोकांना आपण जरासा म्हणजे कमी समजतो किंवा पटकन फाटकनी बोलून टाकतो त्यांना, तुला काय समजत नाही ना, तू असं हे करू नकोस. म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत आणि ते दुसरे कमी शिकलेले किंवा त्यांच्याकडे कमी गोष्टी आहेत, त्यासाठी आपण त्यांना पटकन फाडकने बोलून जातो आणि आपल्याला आपलंच कळत नाही की मी हिला दुखवलं, मी तिला पटकन बोलून गेले. मग नंतर बारीक विचार केल्यावर आपल्याला कळतं की मी असं बोलायला नव्हतं पाहिजे तरी मी बोलले. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यातून आपण गर्व आपला दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वचन आहे नीतिसूत्र 22:4. आणि अजून एक गोष्ट रोम 12:3 मध्ये पण लिहिलेलं आहे की देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा प्रसाद करतो. आपण नीतिसूत्रे 22:4 काढू. म्हणजे याच्यातूनच आपल्याला काय कळतं की देवाला गर्विष्ठ लोक आवडत नाही. देवाला जर गर्विष्ठ आवडत नाहीये मग गर्विष्ठ लोकांना आशीर्वादित करेल का देव? नाही करणार. म्हणून मग आपण एक वचन घेऊ नीतिसूत्र 22:4. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन सन्मान व जीवन ही हो. हा, पुन्हा एकदा मी वाचते. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन सन्मान व जीवन होय. मग आता इथं आत्ताच मी सांगितलं की देव गर्विष्ठांचा विरोध करतो व लीनांवर कृपा प्रसाद करतो. मग गर्वाची सुरुवात कुठून झाली जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर आपल्याला माहिती आहे लुसिफर. स्वर्गात सगळ्यात पहिलं पाप जर कुठलं झालं असेल तर ते गर्व. लुसिफरला गर्व झाला. लुसिफर जेव्हा स्वर्गामध्ये होता तेव्हा तो एक सुंदर प्रकारे त्याला एक खूप उंचापुरा देखणा असा देवदूत होता आणि त्याच्या पंखामध्ये हिरे मोती माणिक पाचू सगळे 9 जे सगळे हिऱ्यांचे प्रकार आहेत ते त्याच्या पंखात लावलेले होते. आणि तो सकाळ दुपार संध्याकाळ वर्शिप करण्यासाठी त्या देवाच्या सिंहासनासमोर मध्यभागी येऊन त्याचे पंख एकदम विशिष्ट पद्धतीने हलवायचा आणि त्या पंख हलवण्याच्या ह्याच्यातून एक सुंदर अशी म्युझिक निर्माण व्हायची. झांजांचा सप्तसुरांचा आवाज निर्माण व्हायचा. आणि मग तो सगळ्यात वेगळा होता आणि त्याच्या हाताखाली हजारो देवदूत होते. तो त्यांचा बॉस होता. मग तो त्याच्याकडे ती म्हणजे ती कला होती त्याच्याकडे की त्याने पंख हलवले की एक सप्तसुरांचा आवाज येतो, म्युझिकचा आवाज येतो आणि त्या तालावर सर्व देवदूत नाचून गाऊन देवाची स्तुती स्तवन करायची. आणि मग त्याला थोडंसं वाटायला लागलं की अरे आपण तर सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत. सगळे देवदूत एकीकडं आणि मी एकटा वेगळीकडं. म्हणजे माझ्यात जे आहे ते कुणामध्येच नाही आहे. मी एवढा सुंदर, माझ्या पंखामध्ये हिरे लावले, मी एवढा पॉवरफुल, माझ्या हाताखाली 1000 देवदूत. मग त्याला असं वाटलं की नाही का मला पण देवासारखं व्हायचं. सगळे देवदूत नाचून गाऊन जर देवाची स्तुती करताय, देवाच्या पाया पडताय, देवाला नमन करताय तर मला पण ते पाहिजे. देवाचं स्थान देवासारखं मला व्हायचं असं त्याला त्याच्या पोझिशनचा, त्याच्या रंगरूपाचा, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा त्याला गर्व निर्माण झाला. आणि मग तो हळूहळू काय करायला लागला, अनेक देवदूतांना फितवायला लागला की देवाची स्तुती करू नको, माझ्याबरोबर ये, माझी स्तुती कर, असं करून. आणि मग देवाला जेव्हा हे कळलं तर देवाने त्याला काय केलं, वरून स्वर्गातून खाली फेकून दिलं त्याला आणि त्याला मिळालेले जे देवदूत आहेत त्याला फेकून दिलं. तर लूक 10:17-19 वाचा. लूक 10:17-19. तर म्हणजे गर्वाची सुरुवात तिथून झाली की आपण डीपमध्ये गेलो. मग तिथून आपल्याला म्हणजे जन्मतःच प्रत्येकात गर्व आहे. असं कुणी माणूस नाहीये की त्याला नाहीये गर्व. प्रत्येकामध्ये आहे तो, पण आपण त्याच्यावर काम करायचं तेव्हा मग आपल्याला ते स्वभाव मिळतात. नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नामाने भूते देखील आम्हास वश होतात. तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. पहा, मी तुम्हास साप व विंचू यास उडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हास काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. आता आपण एक वचन वाचलं असं की
येशूने म्हटले सैतान विजेसारखा आकाशातून खाली पडलेला मी पाहिला आहे. म्हणजे ज्या वेळेस स्वर्गात त्याला गर्व झाला, देवाने त्याला वरून फेकून दिलं, तेव्हाच हे वचन आहे की येशू म्हणतोय की पहा मी त्याला आकाशातून खाली पृथ्वीवर विजेसारखा खाली पडलेला मी पाहिला आहे. म्हणजे त्याला फेकून दिलेलं येशूने बघितलेलं आहे. म्हणजे गर्व झाला की त्याचा काय झाला? नाश. मग अजून एक वचन आहे नीतिसूत्रे 16, 5 आणि 18. हा 5वं. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. त्याला शिक्षा झाले वाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या पुरुषाचा परमेश्वराला वीट येतो. वीट म्हणजे कधी आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे किळस की वीट म्हणजे नको नको होतं तो मनुष्य, तसं मग परमेश्वराला जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांचा वीट येतो. आणि 18वं त्यातलंच 18वं वचन, गर्व झाला की नाश ठरलेला मनाचा ताठा अधपाताची मूळ होय. इथं काय सांगितले? गर्व झाला की नाश ठरलेला. जॉईस मेयर पण म्हणती की नेहमी प्रगतीच्या आधी नम्रता आलेली असते, नाशाच्या आधी गर्व आलेला असतो. आपण जरा ऑब्झर्वेशन करायचं, जगात आपण बघतो तर जरा ऑब्झर्वेशन करायचं, एखाद्या मनुष्याचा नाश झालाय म्हणजे तो खूप चांगला होता, चांगल्या पदावर होता, चांगलं त्याचं सगळं चाललेलं होतं रुटीन लाईफ, आणि अचानक त्याचं नोकरी गेली, त्याची घर गेलं, त्याचं सर्वस्व गेलं. मग त्याच्या मागं कारण काय? जरा बारीक विचार करायचा प्रत्येक गोष्टीचा. कुणाचं म्हणजे आपण कुणाला बोलायचं नाही, पण जरा ऑब्झर्वेशन करायचं जगामध्ये की कुणाचं काय बाबा हा नाश झालेला मनुष्य गर्विष्ठ आहे का नम्र आहे. कारण देवाचं वचन हे खरं आहे, ते कधीही फेल जात नाही, म्हणजे कधीही खोटं ठरत नाही. मग जर परमेश्वराने काय सांगितलंय की त्यांचं प्रगतीच्या आधी नम्रता आलेली असते आणि नाशाच्या आधी त्या माणसाला गर्व आलेला असतो. तर मग ह्याच्यातूनच आपल्याला कळतं की जर आपण, आणि असं हे पण बघायचं आपण कुठंही समाजात बघायचं, नोकरीवर बघायचं, काही काही लोक तर असे आहेत म्हणजे ते आपल्या म्हणजे धर्माचे नाही आहेत तरी सुद्धा ते आपला म्हणजे ही नम्रता पाळून ते म्हणजे नम्रतेने चालतात ते, आणि त्याच्यामुळे ते त्यांची उन्नती झालेली. त्यांना ख्रिस्त माहीत नाहीये, त्यांना खरा देव माहीत नाहीये, पण तरीही नम्रतेने वागून त्यांना ते आशीर्वादित झालेत, ते धन्य झालेत. मग ह्याच्यातूनच आपल्याला काय कळतं की आपल्याला जर आशीर्वादित व्हायचं असेल तर आपल्याला काय असावं लागणार आहे? नम्र. आपल्याला पटकन कुणाला पण काय पण फाटकन उत्तर द्यायची नाही. आला राग, आला बॉसचा राग, आपल्याला खूप बोलले वाईट रीतीने, द्यायचं का उत्तर त्याला? नाही. ठीक आहे, सॉरी म्हणायचं, उद्यापासून लवकर येईल कामावर. आपण जर उशीर झाला, आपल्याकडून चूक झाली तरच बोलतात ना आपल्याला काय विनाकारण कोणी बोलत नाही. तर आपल्याकडून चूक झाली तर आपण सॉरी म्हणायचं, उलट त्याला उद्धटपणे उत्तर देत बसायचं नाही. मग इथं आपल्याला ते कळलं. आणि जगात आपण बघतो आणि ऑब्झर्वेशन करायचं, चर्चमध्ये ऑब्झर्वेशन करायचं की एखादा नम्र व्यक्ती तो श्रीमंत आहे का? बघा, देवाचं वचन खरं पण होतं, म्हणजे त्याची प्रगती झालेली आहे का हे बघायचं, की तो नम्र आहे आणि त्याची प्रगती झाली का नाही ते बघायचं. श्रीमंताचं जाऊ दे, गरीब लोक पण हळूहळू होतात त्या वचनं फॉलो करून, हळूहळू देव त्यांची प्रगती करतो. म्हणून मग आपल्याला आशीर्वादित होण्याच्या मागचं मुख्य जर आध्यात्मिक गुण घ्यायचा तो म्हणजे नम्रता, गर्वाला विरोध करायचा आणि नम्रता. अजून एक वचन आहे नीतिसूत्र 22:4, मग अशी वाचलंय, मीच वाचते परत. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. नम्रता आणि परमेश्वराचं भय यांचं पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. मग आता जर आपण नुसतं नम्र असलो, आता मी नुसतं येऊन चर्चमध्ये बोलते प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड आंटी, प्रेज द लॉर्ड ब्रदर, असं नुसतं बोलते आणि माझ्या मनात जर भय नसेल देवाचं, जर मी खोटेपणा करते, मी बाहेर जाऊन फसवणूक करते, मी भ्रष्टाचार करते आणि दुसरं काही मी करत असेल आणि मी नम्रतेने वागते, तर तिथं आपल्याला आशीर्वाद मिळतील? मग इथं काय लिहिलेलं आहे की नम्रता व परमेश्वराचं भय हे दोन्ही एकत्र कार्य करायला पाहिजे. नुसतं नम्रता नाही, नम्रता असली आणि मग लगेच आशीर्वादित होतात असं नाही. नम्रतेबरोबर परमेश्वराचं भय धरायला शिकलं पाहिजे. म्हणजे देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण करायच्या आणि देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या आपण करायच्या नाही. मग त्याचं पारितोषिक धन, मग तेच
मी मगाशी म्हटलं ना, ऑब्झर्वेशन करायचं की नम्र व्यक्ती श्रीमंत होतो हळूहळू. म्हणजे देव त्याच्या जीवनात अशा काहीतरी योजना आणतो, प्लॅन आणतो की त्या स्त्रीची लायकी नसेल, ती धड शिकलेली नसेल, तरी देव तिच्या जीवनात असे कोणी म्हणजे डिवाईन हेल्पर उभे करतो की ती आपोआप श्रीमंत होते. असं बघितलंय मी अनेकांच्या जीवनात की जर ती व्यक्ती नम्र असेल तर तिला जरी ती शिकलेली नसेल, ती सुंदर स्वयंपाक करून खानावर चालून लाखो रुपये कमवते. म्हणजे देव कुठून कुठं आपल्याला नेईल आपल्याला माहीत नाही. म्हणून नम्र व्यक्ती हिला धन मिळतंच. आणि मी तुम्हाला म्हटलं ऑब्झर्वेशन करा की नम्र व्यक्ती श्रीमंत आहेत का गरीब राहिले, खूप नम्र आहेत. आणि बघा तुम्हाला दिसेल की, आणि मग तर समाजात पण आपण बघतो की अमिताभ बच्चन. आता अमिताभ बच्चन खूप 2 पिढ्यांचा सुपरस्टार आहे. हां, आता ही तिसरी चौथी पिढी चालू आहे, तरी तो काम करतोय अजून. तर तो इतका नम्र आहे, त्याला आपल्या ख्रिस्ताचे हे वचनं माहीत नाहीत बायबलमध्ये, पण तो डायरेक्टरला स्वतः फोन करतो आणि म्हणतो, भाई साहब मेरे लिए कुछ काम है क्या. असं तो स्वतःहून म्हणतो की भाई साहब मेरे लिए कुछ काम है क्या. म्हणजे स्वतःहून नम्रपणे त्या डायरेक्टरला. एखादा असतं तर गर्विष्ठपणे म्हटलं असता, मी एवढा मोठा सुपरस्टार, मग मी कशाला या छोट्या मोठ्या डायरेक्टर लोकांसाठी बोलू, मी काय बोलणार नाही. पण तो स्वतःहून नम्रतेने वागतो आणि त्याची उन्नती झाली, प्रगती झाली, तो उच्च स्थळी बसलेला आहे, श्रीमंत झालेला आहे. मग जर सगळ्यात महत्त्वाचं जे आध्यात्मिक गुण लेडीजला जो पाहिजे तो म्हणजे नम्रता. नम्रता असल्याशिवाय आपल्याला प्रगती होऊच शकणार नाही. मग आपण देवाला दोष देतो किंवा इतरांना दोष देतो किंवा नवऱ्याला दोष देतो, बायको म्हणजे कुणालाही, मुलांना दोष देतो, मग परिस्थितीला दोष देतो. हे असं झालं होतं म्हणून तसं झालं, ते तसं झालं होतं म्हणून माझी प्रगती नाही झाली, म्हणून माझं शिक्षण नाही झालं, म्हणून माझं हे नाही झालं. तसं नाही आहे. देवाच्या वचनाप्रमाणे वागा, तुम्हाला देव आशीर्वादित करणार म्हणजे करणारच. आमेन. तर सगळ्यात पहिला गुण कळाला सर्वांना, नम्रता. म्हणून त्यासाठी उदाहरणं सांगितलेली आहे. आणि मग हे धन मिळतं त्याला. पुढचं राहिलेलं की सन्मान. नम्रता व परमेश्वराचं भय यांचं पारितोषिक धन. म्हणजे आपोआप ते श्रीमंत होणार थोड्याच दिवसात. देव कुठलीही परिस्थिती आणतो आणि त्यांना धनी म्हणजे श्रीमंत करतो. कुठलाही प्लॅन त्यांच्या जीवनात. जर त्या बाईला नोकरी नसेल, नोकरी लागती, नम्र असेल ती बाई, व्यवस्थित राहत असेल घरात, इतरांना कुणाला दुखवत नसेल, कुणी काय बोललं तरी ती नाही का उद्धट उत्तरं देत नसेल, तर आपोआप तिच्या जीवनात तिला धन मिळायला सुरुवात होती, तिला नोकरी मिळते, तिला बिझनेस मिळतो आणि तिचं चांगलं होतं. मग दुसरं आहे सन्मान. नम्रता व परमेश्वराचं भय यांचं पारितोषिक म्हणजे गिफ्ट. मोठं आपल्याला म्हणजे सगळं आपल्याला मिळणार हे पारितोषिक. त्याचं दुसरं आहे सन्मान. मग त्या स्त्रीला घरात पण खूप सन्मान मिळतो. असं नाही की लगेच होतं, ती नम्र वागायला लागली. म्हणजे एखादी बाई, एक उदाहरणार्थ सांगते, एखाद्या बाईचं लग्न झालं, आधी ती गर्विष्ठ होती आणि नंतर लग्न झाल्यावर ती खूप दुःखात पडली आणि नंतर ती देवाजवळ आली आणि तिला कळलं देवाचं वचन आणि ती नम्रतेने वागू लागली. मग ती नम्रतेने वागू लागली तर तिला धन तर मिळणारच, मी सांगितलं मगाशी. मग तिला सन्मान मिळतो. जेव्हा ती चांगली वागती तेव्हा तिला तिच्या घरातून सन्मान मिळतो. तिचे जे पती, तिचे मिस्टर तिला धन्य म्हणतात. नीतिसूत्रामध्ये असं वचन आहे बघा, शेवटी बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले पण तू त्यांच्यापेक्षा वेगळी वरचढ आहेस. मग तिची मुलं पण तिला धन्य म्हणतात. धन्य म्हणजे काय, ब्लेसेड, आशीर्वादित. आणि तिचा नवरा पण तिला धन्य म्हणतो. म्हणजे तिला सन्मान घरातून मिळतो. घरातून मिळालं की मग तिला समाजात मिळतो सन्मान. तिला 4 लोकात, ती जिथं नोकरीला असते तिथं तिला रिस्पेक्ट करतात की ही बाई आहे ना, ती नम्रतेने वागती, ती कुठलाही फसवणूक करत नाही, कुठलाही भ्रष्टाचार करत नाही, खोटेपणाने वागत नाही, फसवणूक करत नाही, कुणाचं 4 पैसे कधी म्हणजे नाही का म्हणजे लोभीपणा करत नाही. बऱ्याच स्त्रियांमध्ये ते गुण असतात बघा, लोभीपणा करायचा, मला कुठं कसं काय मिळेल, माझा फायदा कुठून होईल, ते करायचं नाही. आपली दृष्टी एकदम तृप्त, समाधानी पाहिजे. तर मग हे समाजात म्हणजे तिला नोकरीवर किंवा तिच्या बिझनेसमध्ये तिला सन्मान देतात. कारण लोक बायबल जरी वाचत नसले, आपलं जीवनक्रम वाचत असतात आणि मग ते बघतात की बरोबर ही बाई व्यवस्थित आहे. मग ते आपल्याला कधी कधी असं होतं की त्यांच्या जीवनात काय समस्या असली ना,
आपल्याकडे येतात, प्लीज प्रार्थना करा ना माझ्यासाठी, माझा असा प्रॉब्लेम आहे. मग अशा प्रकारे ते आपल्याला सन्मान देऊ लागतात, म्हणजे समाजात सन्मान मिळतो. आपण जर कळलं त्यांना हे जसं बोलतात तसे हे वागतात, म्हणून ते लोक मग आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि म्हणतात आमच्या घरी प्रार्थनेला या, आज माझ्या मुलाचा बड्डे, आमच्या घरी प्रार्थने, सन्मान देतात ते आपल्याला. म्हणजे धन तर मिळतंच, नम्रतेचं पारितोषिक, मग सन्मान मिळतो, मग समाजात सन्मान होतो, चर्चमध्ये सन्मान होतो. आणि नंतर मग आहे जीवन. नम्रता व परमेश्वराचं भय यांचं पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन होय. मग आता जीवन म्हणजे काय, इकडचं पण जीवन चांगलं होतं आणि स्वर्गात पण आपल्याला सार्वकालिक जीवन मिळतं. म्हणजे आता इथं जीवनासाठी काय लागतं आपल्याला, आपली शारीरिक गरज म्हणजे काय, अन्न वस्त्र निवारा. अन्न वस्त्र निवारा चांगलं मिळण्यासाठी आपल्याकडे धन पाहिजे. नम्रतेमुळे धन तर मिळतंच. मग आपली भावनिक गरज काय, की मला 4 लोकात मान मिळायला पाहिजे, मला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे, मला चांगलं म्हटलं पाहिजे, मला सगळीकडे सन्मान मिळायला पाहिजे. मग ती भावनिक गरज पण आध्यात्मिक जी गरज आहे आपली, पहिली शारीरिक गरज, धनामुळं आपलं आयुष्य आशीर्वादित होतं, सगळंच मिळतं आपल्याला, घरदार सगळं मिळतं. धनामुळं आपलं सुखी जीवन होतं, कुठं आपल्याला स्ट्रगल करत बसावं लागत नाही की आता हा हप्ता जायचा आहे, मी कसं करू, पैसे कुठून आणू. आपल्याला धन मिळालं की आपल्याला सगळं मिळतं, त्यामुळं आपल्याला ते टेन्शन राहत नाही. नंतर मग सन्मान मिळतो आणि नंतर मग जीवन. मग जीवन जगण्यासाठी या 2 गोष्टी तर मिळतात ना, धन पण मिळतं आणि सन्मान पण मिळतो. जे आपले भावनिक गरज आहे, जी आपली शारीरिक गरज आहे, त्या दोन्ही गरजा पूर्ण होतात आणि इकडचं पण लाईफ आपलं कसं होतं, सुखाचं होतं, आशीर्वादच होतं, काही टेन्शन नाही राहत आपल्याला. आपली मुलं पण आपोआप चांगली शिकतात, चांगलं होतं, सगळं धन मिळतं, सन्मान मिळतो, इकडचं पण जीवन सुखी आणि नंतर स्वर्गातलं जीवन त्याहून सुखी. इथं तरी थोडेसे टेन्शन आहे, थोडंसं कुरबुरी आहेत, आपण बरेपर्यंत थोडंसं काही ना काहीतरी आपल्याला होतच राहणार. पण तिथलचं लाईफ सार्वकालिक जीवन आपल्याला देव देणार. इतकं सुंदर जीवन, ही देवाबरोबर राहणार आपण, सोन्याच्या रस्त्यावरून चालणार. तो जो जिवंत देव, त्याचा प्रकाश, म्हणजे तिथं लाईट नाहीये, सूर्य नाहीये, देवाच्या म्हणजे प्रकाशात आपण चालणार. मग हे जीवन, तिन्ही गोष्टी आपल्याला मिळतात, धन, सन्मान आणि जीवन. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा आध्यात्मिक गुण, स्वतःहून वागायला सुरुवात करायची. तो काही येत नाही, कुणी काय म्हटलं मी आता आजपासून मी नम्रतेने वागणार, मला ते आज सिस्टरांनी सांगितलं नम्रतेने वागा, आशीर्वादित होतात, तर मग ते लगेच मिळत नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करायची, त्याच्यासाठी देवाजवळ जायचं, गुडघे टेकायचे. देवा, मी नाही वागू शकत, मी पटकन उत्तर देते, मी नको तिथं बोलते, मी नाही का उद्धटपणे बोलते, माझ्यात नम्रता नाही आहे, मी गर्विष्ठपणे वागते, तर मला तू अनुग्रह दे, तुझी कृपा पुरव. जोपर्यंत तू कृपा पुरवणार नाही, मी माझ्या स्वतःच्या मनाने मी खूप ट्राय करते की मी हे नम्रतेचा गुण माझ्यात यावा म्हणून, पण तो माझ्याच्याने होत नाही. आज जरी म्हटलं तरी उद्या परत काहीतरी कुणाशी तरी भांडणं होतील आणि गर्विष्ठपणा होऊन तिथं तो गुण निघून जा. म्हणजे त्यासाठी रोज प्रार्थना करा, देवाला मागा, अनुग्रह मागा देवाचा, आणि तो गुण मग आपोआप आपल्याला येईल. आणि तो गुण आला की मग हे 3 गोष्टी तर मिळाल्याच समजायचं, धन पण मिळालं, सन्मान पण मिळालं, आणि इकडचं पण जीवन सुखी, तिकडचं पण जीवन सुखी, असं आपल्याला ह्या 3ही गोष्टी मिळतात. मग दुसरा पॉईंट आहे नम्रता. कळाला का सगळ्यांना? दुसरा पॉईंट आहे अधीन असणे. म्हणजे स्त्रियांनी, आता बऱ्याचशा स्त्रिया काय करतात, नवऱ्याच्या अधीन राहत नाही. म्हणजे नवऱ्याला आरतुरे बोलतात, कधी कोण नाही का शिव्या देतं, आणि त्याला रिस्पेक्ट देत नाही. त्याला जो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तो रिस्पेक्ट देत नाही, त्यामुळे त्या घरातले आशीर्वाद जातात. मग तुम्हाला आपल्याला मी काय सांगते की आशीर्वादित होण्याच्या मागची कुठले गुण तुमच्यात यायला पाहिजे. नवरा कसाही असो, म्हणजे तो खूप दारू पिऊन तुम्हाला मारत असेल तर त्याचा प्रतिकार करा. म्हणजे चुकीच्या पद्धतीने नवरा जर नीट वागत नसेल तर तुम्ही तिथं मार खात बसू नका, आधीन व्हायला. त्याचा हात म्हणजे आपलं स्वतःला वाचवा, संरक्षण करा. पण जिथं एखादा नवरा चांगला आहे, चांगला प्रेमळ आहे, चांगला कमवतो, सगळं चांगलं आहे, पण ती बाई तिथं त्या घराची ती अधिकारी व्हायला बघते. ती म्हणते की हे असं नाही, हे असंच व्हायला पाहिजे. नवरा एक म्हणतो आणि ती त्याचं ऐकत नाही आणि ती दुसरंच बोलते. मग इथं काय सांगितलंय,
आपण इफिस 5:21-22-23 वाचू. इफिस 5:21-22-23. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. बायकांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. कारण जसं ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे. तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा, यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. तर इथं आपल्याला हे वचन स्पष्ट कळालं देवाचं की इफिस 5 ह्याच्यामध्ये 22-23 मध्ये लिहिलेलं आहे की स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन असावं. मग आता जर आपण एक उदाहरण घेऊ जगातलं की जर कुठं अधिकारी नसला, आता समजा कुठल्या तरी ऑफिसमध्ये अधिकारी नाही, लोक काय करतात? आपापल्या मनचं राज्य चालू असतं. कुणी गेम खेळतं, कुणी फोनवर बोलतं, कुणी काय खातं, कुणी काही करतं. का तर तिथं अधिकारी नाही त्यांच्यावर, म्हणून ते वाटतं तसे वागतात. एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या शाळेत मुख्याध्यापिका नसली तर मग काय, लेडीज ज्या शिक्षिका असतील त्या बसतील, काय करायचं ते करतील, मोबाईल खेळतील, व्हॉट्सअप बघत बसतील, काही करतील. म्हणजे कुठंही जर अधिकारी नसला तर तिथं गोंधळ माजतो. म्हणजे तिथं तिकडची सुव्यवस्था लागत नाही. म्हणजे तिथं सगळं म्हणजे गोंधळ निर्माण होतो. मग जिथं अधिकारी नाही तिथं अव्यवस्था आणि गोंधळ. मग तसंच कुटुंबाचं पण आहे. कुटुंबाला पण एक अधिकारी लागतो आणि तो कोण आहे अधिकारी कुटुंबाचा? आता वाचलं कोण आहे? पती. आपल्या कुटुंबाचं सगळं निर्णय, जे काही निर्णय आहेत ते पतीनेच घ्यायचे. सगळी जबाबदारी कुटुंबाची, म्हणजे मुख्य अधिकारी आपल्या कुटुंबाचा. 4 लोक असतील, 5 लोक असतील तर त्या कुटुंबाचा अधिकारी कोण? पती. तो जसं म्हणत तसं. म्हणजे आणि नंतर काय सांगितलंय दुसरं त्याच वचनात लिहिलेलं आहे की एकमेकांच्या पण अधीन राहा. म्हणजे स्त्रियांनी पतीच्या आणि पतीने स्त्रियांनी. कधी कधी असं होतं बघा जगामध्ये की काय काय गोष्टी पुरुषांना कळत नाही, म्हणजे नवऱ्याला कळत नाही, तर तिथं ती बायको त्याला सांगती की नाही हे असं नाही, हे असं करायला पाहिजे. मग तो तिचं ऐकतो. म्हणजे काय, ते दोघं एकमेकाच्या अधीन होतात ना. म्हणजे एखाद्या बऱ्याचशा जेंट्सला समजा बचत करायला आवडत नसेल, सेविंग करायला आवडत नसेल, तर मग ते पुरुष म्हणतात नको कशाला, मग काहीतरी होईल, मग आपल्याकडे पैसे पाहिजे, मग कशाला ही प्रॉपर्टी घ्यायची किंवा कशाला बचत करायची. पण स्त्री म्हणती नाही, मी आहे तुमच्या बरोबर, आपण हे करूयात, आपण हे करू. आणि मग ती करती आणि नंतर मग त्याला कळतं आपली बायको जे बोलली तो तिच्या संगती सहमत होतो आणि तिच्या इच्छेप्रमाणे करतं ती गोष्ट. आणि त्याला कळतं नंतर की आपली बायको जे सांगते ते बरोबर आहे. तिला एक वेगळा सेन्स दिलेला आहे देवाने की ती ओळखती बरोबर. कधी कधी असं पण असतं की नवऱ्याचा एखादा मित्र चुकीचा वागणार असेल, त्याच्याकडून जास्तीचे पैसे घेत असतो, सारखा त्याला मागत बसतो पैसे. मग ही बरोबर ओळखती तो मित्र आहे ना, तो चांगला नाही आहे, तुम्ही त्याचं सोडून द्या, त्याची बरोबरी, त्याची संगत सोडून द्या, असं ती नवऱ्याला सांगते. आणि जेव्हा त्या पहिलं ऐकायला, म्हणजे पहिल्या नवऱ्याला ते आवडत नाही सांगितलेलं एक, पण नंतर जेव्हा त्याला स्वतःहून अनुभव येतो मग त्या नवऱ्याला कळतं की हो बरोबर आहे, आपली बायको सांगते ते बरोबर आहे. आणि मग एकमेकांच्या पण अधीन राहायचं. म्हणजे जर बायको बरोबर सांगत असेल तर नवऱ्याने पण ते ऐकायचं. आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे, नवरा हा स्त्रीचं मस्तक आहे, म्हणून तिने स्वखुशीने त्याच्या अधीन राहायचं. असं किरकिर करून किंवा त्याला बोलून किंवा त्याला तुच्छ लेखून त्याच्या अधीन नाही राहायचं, आनंदाने राहायचं. हो तुम्ही बोलताना ठीक आहे आपण करूया, आपण जाऊ, तुम्ही म्हणता नाही मी नाही करणार, असं तसं आपण वागायचं. आणि मग हे स्वखुशीने आपण त्यांच्या अधीन राहायचं. आणि फक्त मग तो देवाच्या विरोधात जर सांगत असेल पती आपला, चर्चला जाऊ नको म्हणत असेल किंवा काहीतरी, म्हणजे कुठल्याही देवाच्या विरोधात ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकायच्या नाही त्याच्या. तो म्हटला चर्चला न जायचं तर बसायचं का घरात चर्चला न जाता? तो म्हटला बायबल वाचू नको, तो म्हटला दुसरं काही चुकीच्या गोष्टी ज्या देवाच्या विरुद्ध आहे
त्या जर त्याने करायला लावलं तर त्या आपण ऐकायच्या नाही. पण जर देवाच्या इच्छेप्रमाणे तो वागणारा असेल, आपल्याला चर्चला जाऊ देतोय, आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी देतोय, तर त्याच्या विरोधात आपण जायचं नाही. मग इथं सैतानाने काय केलेले, बऱ्याच स्त्रिया स्वतः अधिकार हातात घेतात, म्हणजे त्या मस्तक बनायला बघतात. पुरुषांचं मस्तक स्त्रिया बनायला बघतात आणि त्यामुळं तिकडं संपूर्ण घराची अव्यवस्था, गोंधळ. जसं ऑफिसमध्ये अधिकारी नसला तर गोंधळ निर्माण होतो, तसं घरात अधिकारी बदलला, पुरुषाचाच आवाज मोठा पाहिजे, म्हणजे घरामध्ये पुरुषच मस्तक पाहिजे, पुरुषानेच वर्चस्व त्याचं असलं पाहिजे. तर जर तिथं ज्या घरात अंकुर नरूला पण म्हणतात, ज्या घरात स्त्रीचा आवाज नवऱ्यापेक्षा जास्त आहे, ते घर कधी सुखी होऊ शकत नाही. कारण तिथं त्या स्त्रीने सगळीच व्यवस्था आपल्या हातात घेतलेली असते. आणि जिथं देवाचं वचन मोडलं तिथं मग सगळं सुव्यवस्था येईल का? सगळं गोंधळच निर्माण होईल ना. देवाचं वचन मोडायचंच नाही आपल्याला. आपला जर पती चांगला असेल तर त्याला विरोधात जायचंच नाही. आपण आपल्या नवऱ्याच्या आपण काय झालं पाहिजे, अधीन राहिलं पाहिजे. मग आपल्या जीवनात हे सर्व आशीर्वाद देव देणारच. तुम्ही असं चॅलेंज म्हणजे घ्या की मी आता असं वागते आणि तरी मी आशीर्वादित नाही झाले. बघा, 2 वर्ष नाही 4 वर्षात तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला नम्रतेचा गुण, परमेश्वराचं भय, नम्रता, पतीच्या अधीन असायचं, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. तिसरा पॉइंट आहे 1 कोरिन्थिकरास पत्र 14वा अध्याय आणि 40वे वचन. पहिलं पत्र 14वा अध्याय आणि 40वे वचन. सर्व काही साधे असे व व्यवस्थितपणे होऊ द्या. बरोबर. त्या इतरच्या भाषांतरामध्ये सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. शिस्तवार म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी आपल्या जशी ऑफिसमध्ये ते शिस्त असते की वेळेवर यायचं, वेळेवर जायचं, तसं कुटुंबात पण शिस्त असायला पाहिजे. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या ह्या भाषांतरामध्ये आहे. तर मग कुटुंबाची व्यवस्था ही कोण लावतं बरं? नीट कोण लावतं कुटुंबाची व्यवस्था? स्त्रिया का पुरुष? स्त्री. जरी ती कामाला असली तरी ती घरातलं सगळं करून जाते. तर मग ती स्त्री कुटुंबाची व्यवस्था नीट लावणारी असावी. म्हणजे ती आळशी असू नये, साहजिकच. म्हणजे ती जर 10-11ला उठली आणि मग त्याच्या पुढं सगळं करत बसली, आजारी असेल तर ठीक आहे, ती उठली 10-11ला तर चालेल. किंवा एखाद्या दिवशी खूप तिला थकवा आला, महिन्यातून एकदा काम करून करून तिला म्हणजे दुखायला लागलं पाठ, मान, काय, आणि मग ती उशिरा उठली तर ठीक आहे. पण रोजच ती उशिरा उठणारी असेल, आळशी असेल, घरात आपलं काय चाललंय, नवरा कामाला गेला, डबा न घेता, मुलं तशीच गेली, किंवा असं जर ती करणारी असेल तर तिथं त्या कुटुंबाची व्यवस्था नीट लागेल असं वाटतं तुम्हाला? आशीर्वाद मिळतील असं वाटतं का? तिथं कुटुंबाची व्यवस्था सगळी हे होऊन जाईल. मग ती जर स्त्री आळशी असेल तर घरात स्वच्छता पण करणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी घाण असेल तशीच पडू दे. घरात स्वच्छता व्यवस्थित करणं, घरातले सगळे कामं वेळेवर करणं, डबे करणं, धुणं, भांडी, झाडू, पुसून जे काही आहे ते सगळं व्यवस्थित करणारी शिस्तवार. म्हणजे आईचं काय काम आहे? मुलांचं पालन पोषण करावं, सकाळी उठून डबे करावे, जे काही आहे ते सगळं तिने व्यवस्थितपणे, तिची जबाबदारी आहे ती पार पाडायची, मुलांचं, पतीच्या बाबतीतलं सगळं. आणि तिने सगळं व्यवस्थित केलं तर मग त्या कुटुंब आपोआप आशीर्वादित होईल. स्वच्छता असेल तिथं ते आशीर्वाद येतील आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ती वागणारी स्त्री असेल तर आशीर्वादित होईल. मग अजून एक पॉईंट आहे पुढचा की ती स्त्री, नीतिसूत्र 6 ते 8. अरे आशा, मुलीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? तर
तिथं पुढचं आहे की आपले हात उराशी ठेवून किती वेळ, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी दुखणी घेतो, आणखी हात उराशी धरून जरा दिसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. बरोबर. किती छान वचन आहे की म्हणजे हे झोपलं जास्त की दारिद्र्य गाठणारे कशाप्रमाणे, ते दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे तुला गाठणार आहे. म्हणजे हे काय पुरुषाबद्दल लिहिलं असं आपण समजतो. म्हणजे बायका काय करतात, सगळी जबाबदारी पुरुषाचीच आहे, त्यांनीच कमवून आणायचं, त्यांनीच आम्हाला खायला घालायचं, सगळी त्याचीच जबाबदारी. बघा, लग्न करताना पहिलं पुरुषाला नोकरी आहे की नाही हे बघितलं जातं. तसं नाही आहे. देवाचं वचन हे वेगळं आहे. म्हणजे म्हणजे पुरुषाबरोबर स्त्रीने पण कमवायचं. म्हणजे पुढचा जो गुण आहे तो पैसे कमवून बचत करणार. म्हणजे असं नाही की एखाद्या पुरुषाचा खूप चांगला पगार आहे आणि त्याला असं वाटतं की नको, तू नको जाऊ कामाला, तू माझी मुलं सांभाळ, घरातली व्यवस्था ठेव, तर तिने त्याच्या अधीन राहायला पाहिजे. असं नाही की सगळ्याच, म्हणजे आता मी बोलले तर उद्या म्हणते की सगळ्याच कामाला जायला लागले, असं नाही. की ज्यांची गरीब परिस्थिती आहे, असं नाही की गरीब असून त्या नवऱ्याला शिव्या शाप देतात आणि त्या गरिबीतच राहतात, मग तिथं 2 पैसे त्यांनी कमवायला जायला पाहिजे ना. तर ते म्हणजे गरीब असून त्या नवऱ्यालाच दोष देतात सगळा. आणि मग आजकाल असंच चाललंय की पुरुष जास्त हार्ट अटॅकने मरायला लागले, की पुरुषांना हार्ट अटॅक येतोय. सगळ्या घराचा जो लोड आहे, बोजा आहे, तो सगळा त्यांच्यावर येतोय. घरातलं सगळं, घराचे हप्ते भरा, घरातलं सगळं व्यवस्थित किराणा भरा, सगळं करा, मुलांची शिक्षणं करा, खूप जास्त त्यांना स्ट्रेस येतोय. आणि त्याच्यामुळं पुरुषांचं एका ह्याच्यात वाचलं की पुरुषांचं हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. मग आता जर गरीब फॅमिली येते आणि ती नवऱ्याच्या पगारामध्ये भागत नाही आहे त्या फॅमिलीचं, तर मग त्यावेळेस त्या स्त्रीने असं समजू नये की मला घरातच बसायचं आणि मी घरातलंच करणार. त्या स्त्रीने ती काही करू शकते. असं नाही की 2 डबे करून दिली कुठंही. बरेचसे लोक भाड्याने राहणारे असतात, कुणालाही 2 डबे करून दिले, 2,000 तर ती मिळवल ना स्वतःच्या रेशनसाठी. कुणाला 2 डबे करून दिले, जर ती शिकलेली असेल तर ट्युशन्स घेतल्या, नंतर भरपूर आहे, करण्यासारखं भरपूर आहे. आता माझ्या शाळेत जे पालक आहेत, म्हणजे लेडीज पालक, त्या तर काय भोसरीमध्ये MIDC कंपन्या आहेत, तर ते काय करतात, जॉब मिळतात कुठंतरी ते कंपनीमध्ये, ते जॉब आणून 1000 जॉब त्या करतात. मग त्यांना त्याचे ते 1000 केल्यावर 300 का 400 रुपये असं काहीतरी मिळतं. तर ते कुटुंबाला हातभार लावतात नवऱ्याच्या, म्हणजे आपल्या स्वतःच्या कुटुंबाला त्या काय करतात, हातभार लावतात. कुणी काय करतं, जी बाई सुगरण आहे, म्हणजे तिला खूप सुंदर टेस्ट आहे तिच्या हाताला, ती केटरिंगच्या ऑर्डर घेतली. असं नाही की म्हणजे नवरा काम करतोय मी त्याच्यावरच डिपेंड राहणार, मुलं, नवऱ्याने सगळ्या बोजा त्याच्यावरच द्यायचा, असं नाही. की आपल्याला जी कला, प्रत्येकात कला दिलेली आहे देवाने. असं नाही की एखाद्या बाईला काहीच नाही दिलं, कुणाला स्वयंपाकाची कला दिली, कुणाला नाही का, वेगवेगळ्या कला प्रत्येकीला दिल्या. मग नुसतं घरात बसून आपल्या नवऱ्याला गरिबीत राहायचं आणि नवऱ्याला शिव्या शाप द्यायचे, तुझ्यामुळं आपण गरीब आहे, तुझ्यामुळं, तसं नाही. त्या स्त्रीने स्वतः खटपट करून कुठल्याही ठिकाणी ती पैसे कमवू शकते. जर ती परमेश्वराचं भय बाळगणारी असेल, तिने घरात नाही बसायचं. कारण आता पुढं मी सांगितलेलं आहे की सद्गुणी स्त्रीचे हे सांगणार आहे की सद्गुणी स्त्रीचे काय कॅरेक्टर, काय गुण आहे, ते देवाची अशी इच्छा नाही की स्त्रीने घरातच बसायचं. म्हणजे ज्या घरात आहेत त्यांनी काय वाईट केलं असं नाही म्हणत आहे मी, त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या अधीन राहून त्या घर सांभाळतात, ते उत्तमच आहे. म्हणजे गरीब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी, किंवा काय मुली शिकलेल्या असतात खूप, त्यांनी एवढं शिक्षण केलं, इंजिनिअरिंग केलं, डॉक्टर केलं, आणि त्या घरात बसल्यात काय. मग मला आश्चर्य वाटतं की एवढं आपल्या आयुष्यातले 18 वर्ष त्याच्यासाठी रात्रंदिवस, 10वीला रात्रंदिवस अभ्यास केला, 12वीला रात्रंदिवस अभ्यास केला. डॉक्टरचं शिक्षण घेणं किती अवघड आहे, 15-15, 18-18 तास अभ्यास करावा लागतो. एवढं घेऊन त्या घरातच मुलं सांभाळत आणि स्वयंपाक करत असतात. म्हणजे मग जर त्यांनी शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे ना. त्या मुलांचं जर कुठंच सोय होत नसेल, एखादी बाई लावून पण मुलं सांभाळू शकतात, घरातली काय कामं होऊ शकतात. मग तशा प्रकारे आपण आपल्या म्हणजे दिवसभर काय करणार ना, दिवसभर ती डॉक्टर जी असेल, समजा तिने एवढं शिक्षण घेतलं 18-19 वर्ष, आणि मग ती दिवसभर घरात बसून तिचं सगळं नॉलेज वाया जाईल जेवढं घेतलं. तर ती जर तिथं प्रॅक्टिस करू लागली दवाखान्यात, तिचं ते
नॉलेज अजून अपडेट होईल आणि ती अजून चांगली होईल, घरात पण पैसा मिळेल आणि सगळंच व्यवस्थित होईल. आणि गरीब स्त्रियांनी पण तसंच, की मध्यमवर्गीय असू दे, गरीब असू दे, आपल्या नवऱ्याला कसा हातभार लावता येईल ह्याचा विचार करायचा. कुठलाही, मग मी 2 डबे करल, मी केटरिंगची ऑर्डर घेईल, मला बिर्याणी छान बनवता येते, मी बिर्याणी बनवल, मी असं असं करेल, काही कर, मी ट्युशन्स घेईल, मी आत्ता 12वी पास झाले, समजा मुलगी असेल, मी आत्ता BA झाले, BCom झाले, मी ट्युशन घेईल आणि मग पैसे कसे माझ्या घरात येतील. आणि कारण आत्ताचा जमाना बघता तुम्ही, महागाई किती झाली. एकाच्या पगारात मुलांना पुढं शिक्षणाला किती खर्च आहे. एका मुलाचं जर चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये जर शिक्षण करायचं असेल तर 20-20 लाख 15-15 लाख रुपये फी आहे, जर हाय क्लास कॉलेजमध्ये त्यांना जर पाठवायचं असेल. मग अशा परिस्थितीत आपण नाही का करायला पाहिजे नवऱ्याला हातभार. मग जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं असेल तर कुठलीही छोटीशी गोष्ट सुरुवात करा, देव तुमचा बिझनेस आशीर्वादित करेल. म्हणजे कुणी भाजीचा करू शकतं, कुणी चपात्या. आमच्या इथं तर DY पाटील कॉलेज आहे, खूप बऱ्याच स्त्रिया काय करतात, चपात्यांच्या ऑर्डर घेतात. 200 चपात्या लाटतात का 300 चपात्या लाटतात, काहीतरी त्यांना 1000 रुपये मिळतात असं काहीतरी. पण करतात ते आपल्या जसं होईल तसं करतात, आपल्या नवऱ्याला हातभार लावतात. आणि मग त्याच्यातलेच हे वचन आहेत, सद्गुणी स्त्री. एक मिनिट वाचा, 10-11. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाद पडत नाही. थांबा, थोडे थोडे वाचू. तर तिच्या पतीचं मन तिजवर भरोसा ठेवतं, की आपली बायको जे करेल ना ते सगळं चांगलंच असणार. तिच्या पतीचं मन तिजवर पूर्ण भरोसा ठेवतं आणि त्याला तिथं त्याचा बी पार्ट आहे, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. वाण म्हणजे काय, कमी. मग जर ती बायको म्हणजे असं काय कुठलाही बिझनेस करू द्या, त्याच्यातून ती थोडे पैसे जर कमवत असेल तर त्याला संपत्तीची वाण पडत नाही. म्हणजे असं असतं की जर पतीला समजा 20,000, उदाहरणार्थ सांगते, 20,000 पगार असेल आणि बायको फक्त 5,000 कमवते किंवा 2,000 कमवते, पण ते 2,000 देव इतके आशीर्वादित करतो की ते 20,000पेक्षा जास्त होतात. असं ते कुटुंब आशीर्वादित होतं. म्हणून म्हणजे खूप सपोर्ट मिळतो त्या ज्या पुरुषाला आहे ना. थोडं जरी सपोर्ट बायकोच्या पैशांचा मिळाला ना तर तो खूप उन्नती त्यांची होती. आणि जसं काय आपण असं विचार करू की समजा एखादा माणूस वेट लिफ्टिंग करतोय, त्याला 150 किलोचं वजन असं उचलतोय, तो उचलतच नाही असं वर, पण त्याला कुणीतरी त्याच्या कोचनी थोडासा जरी हात टेका दिला, थोडासा हात लावला, 3-4 किलो जसं काय उचलायचा त्याने टेका दिला तर तो पूर्ण 150 किलो उचलू शकतो. तसं ते 3-4 किलोचं जे वजन उचलायचे ते आपल्या बायकोला म्हणजे स्त्रीला करायचं आहे. म्हणून नुसतंच नवऱ्याला दोष द्यायचा नाही, तर स्वतः काय करता येईल ते बघायचं. की मी पार्लर करू शकते का, मी डबे करू शकते का, मी केटरिंगची ऑर्डर घेऊ शकते का, मी भाजी घरातल्या घरात विकू शकते का, मी फॉल पिको करू शकते का, मी टेलरिंग करू शकते का. काय जे असेल इतके खुले सगळे व्यवसाय तुम्ही काही कुठेही करू शकता आणि देव तुमच्या बरोबर असेल तर तिथं तुम्हाला उन्नती आणि यशच मिळेल. म्हणून गरिबीत राहण्यापेक्षा थोडंसं आपले हातपाय हालून जर आपण नवऱ्याला सपोर्ट केला तर तिथं आशीर्वाद तुम्हाला देण्यापासून कुणीही म्हणजे थांबवणार नाही. पुढं वाचा हे 15वं वचन. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. 16. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. तरी जर रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते. म्हणजे ती जर कामाला जाणारी असेल, नर्स असेल, कोण असेल, तर ती काय करते, पहाटेच उठून, तिला करावं लागतं 7ला तिला जॉबला जायचं असेल तर ती पहाटेच 5लाच उठून घरातलं सगळं करते. म्हणजे रात्र सरली नाही तरच ती आपल्या अन्न सामग्रीची ती व्यवस्था करते. आणि मग इथं काय सांगितलं, शेताची चौकशी करून ते ती विकत घेते आणि ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते.
जर आर्थिक आशीर्वाद म्हणजे ती पण कमवत असेल तर एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ती लगेच नवऱ्याला म्हणती की तुमच्या पगारात हप्ता जाऊ द्या, मी घर चालवते, आणि एखादी ती प्रॉपर्टी घेतात. म्हणजे अशा प्रकारे ती शेताची चौकशी करून ते विकत घेते, म्हणजे प्रॉपर्टी घेते. आता काही शेत घेत नाही कोणी, प्रॉपर्टी ती दोघं मिळून, म्हणजे तिचा आधार असतो नवऱ्याला, म्हणून ते पुढं घर घेऊ शकतात किंवा काही घेऊ शकतात. पुढं हे वचन वाचा 20. ती गरिबांसाठी मुख उघडते, गरजवंतास हात देते. म्हणजे ती नुसतीच देवात आहे अशी म्हणते आणि गरिबांना काही देत नाही असं नाही, तर ती गरिबांसाठी मूठ उघडते. म्हणजे स्वतःचाच फायदा किंवा माझे पैसे मी त्यांना गरिबांना दिले तर कमी होतील असा विचार नाही करत. ती जरी कमवत असली तरी ती तिच्या पगारातले किंवा तिच्याकडे जे असेल किंवा तिच्या घरात जे अन्न ती बनवती, रात्र सरली नाही पहाटे उठून जे अन्न बनवती ती ते गरिबांसाठी अन्न देते. म्हणजे गरिबांचा ती विचार करते की आपण पण त्या गरिबीत होतो, आणि आपण जेव्हा गरिबीत होतो तेव्हा आपल्याला कसं वाटत होतं. मग त्या गरीबच्या घरातल्या म्हणजे कामाला तिच्या घरी तिथं सांगितलंय की ती आपल्या दासींना त्यांच्या अन्नाचा वाटा देते. जर कामवाली आपल्या घरात येत असेल तर तिलाही आपण एखादी भाजी चपाती रोज ताजी देऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, हे इथं सांगितलेलं आहे. ती गरिबांसाठी आपली मूठ उघडते, गरजवंतास हात देते. म्हणजे ज्याला गरज असेल त्याला ती काय करते, मदत करते. 21 वाचा. आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. तर बर्फाचं भय वाटत नाही म्हणजे बर्फात आपण राहत नाही असं, म्हणजे तसा शब्दशः अर्थ नाही आहे की बर्फ पडला तरी आपल्याला काय होणार नाही असं इथं अर्थ नाही आहे. तर संकटाचं तिला भय वाटत नाही. म्हणजे बर्फ म्हणजे काय, संकट. उद्या काही कुठलीही परिस्थिती आली तर तिला त्या संकटाचं भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी. कुणाला सांगता येईल का किरमिजी रंग म्हणजे कोणता? किरमिजी का नाही, किरमिजी म्हणजे लाल. मी डिक्शनरीत बघितलं लाल रंग. मग इथं एका देवाच्या सेवकांनी ह्याचा अर्थ सांगितला आहे. तर ते लाल म्हणजे काय, तर पहाटे उठून ती येशूच्या रक्ताने आपल्या कुटुंबाला झाकते. म्हणजे तिने तिचं कशात पांघरलंय, तिचं कुटुंब येशूच्या रक्तात तिने झाकून घेतलंय. जेव्हा येशूच्या रक्तात आपण पहाटे उठून स्त्रिया आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना येशूच्या रक्ताने मी झाकते, तेव्हा त्यांच्यावर कुठलाही दुष्टात्मा, कुठलाही सैतानाचा डावपेच, त्यांचे अपघात करायचे जे काही सैतानाचे प्लॅन असतात आपल्यासाठी वाईट, ते पूर्ण होऊ देत नाही. म्हणजे किरमिजी म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे येशूचं रक्त. येशूच्या रक्तात जर तिने आपल्या कुटुंबाला झाकलं, पांघरलं, तर येशूचं रक्त जर पांघरलं तर कुठलंही तिला संकटाचं भय वाटणार नाही असं इथे सांगितलेलं आहे. आणि एक दोनच वचनं राहिले. ती 27 वाचा. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. तर आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देणारी ती असते. म्हणजे आपली मुलं काय करतायत बारीक लक्ष ठेवायचं आईनी. आपली मुलं मोबाईलवर काय बघतायत, आपली मुलं कुणाशी बोलतायत, आपली मुलं बाहेर कामाला जात असतील तर ते काय करतायत तिथं, कुणाचं ते म्हणजे तिथं ते व्यभिचारात तर नाही ना, वाईट गोष्टी तर नाही आहेत, व्यसनात तर नाही ना. ह्या गोष्टीत जरा आईने आणि वडिलांनी बारीक लक्ष ठेवायचं आपल्या मुलांना. नुसतं जातात ते पैसे आणतात म्हणजे तुला वाटतंय तसं वाग अशी त्यांना मुभा द्यायची नाही. त्या आपल्या मुलांच्या आचार विचारांकडे लक्ष द्यायचं. म्हणजे पहिली गोष्ट तर आचार विचारांकडे लक्ष द्यायचं म्हणजे पहिलं लहानपणापासून त्यांना देवाच्या मार्गात आपल्याला वाढवावं लागतं, तर ती मुलं सुधारतात, म्हणजे तशी नीट वागतात. जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, आयुष्यभर असंच मोकाट सोडलं, मग ते नंतर 20व्या वर्षी आपलं ऐकतील, 22व्या 25व्या वर्षी नाही, बिलकुल ऐकणार नाही. गप्पच म्हणतील मम्मी तू काही शिकू नको आम्हाला असं म्हणतील. मग जर आपण लहानपणापासून त्यांना देवाचं भय धरायला शिकवलं, व्यभिचार चुकीचा आहे, व्यभिचार केला तर तिथं नाशच होतो. नीतिसूत्र त्याला वाचायला लावलं मुलाला मुलीला. व्यभिचाराचे कितीतरी चुकीचे म्हणजे खूप भयंकर असे वाईट परिणाम आहेत. लव्ह मॅरेज म्हणा, व्यभिचार म्हणा,
हे खूप वाईट गोष्टी आहेत. हे जर त्याला सांगितलं लहानपणापासून, मुलीला सांगितलं, मुलाला सांगितलं, तर तो अजिबात वळणार नाही. त्याला माहिती आहे की मला लव्ह मॅरेज नाही करायचं, त्यामुळे मला कुठल्या मुलीकडे तसं बघायचं नाही आहे. मला मुलीला पण माहीत असेल की मला लव्ह मॅरेज नाही करायचं, मला कुठल्याही मुलाकडे त्या दृष्टीने बघायचंच नाही की हा माझ्याबरोबर लग्न करेल का, तो माझ्याबरोबर लग्न करेल का. म्हणून तिने तिच्या कुटुंबाला लहानपणापासूनच त्यांना कौटुंबिक प्रार्थनेद्वारे रोज प्रार्थना घेऊन त्यांना त्या वातावरणात ठेवायचं, धार्मिक वातावरणात. येशूचं रोज गाणी, प्रार्थना, वचन, येशूची इच्छा थोडंसं एक्सप्लेन करून सांगायचं. कुठले दाखले मुलांना कळत नाही तर ते थोडंसं एक्सप्लेन करून सांगायचं, तर त्यांना आवड निर्माण होईल आणि ते देवाच्या मार्गात राहतील. जर हे गोष्टी नाही केल्या तर मग आपण सोडून दिलं मुलांना आणि मग तुम्हाला जे पाहिजे ते करा, तुमच्या मनाने लग्न करा असं नाही. तुमच्या मनाने लग्न करा ते काही नाही. तुला धार्मिक मुलीशीच लग्न करायचे, चांगल्या मुलीशीच, आपल्या ख्रिस्ताला अनुसरणाऱ्या मुलीशीच लग्न करायचे हे त्यांना सांगायचं. तुला वाटतं त्यांच्याशी लग्न कर, हे चालणार नाही असं त्यांना समजून सांगितलं. आणि मग ते 28व्या वचनाला वाचा. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, परंतु त्या सर्वांहून वरचढ आहेत. बघा, जेव्हा ती स्त्री असं वागती तेव्हा ती आशीर्वादित पण होती. आणि काय म्हणतो नवरा की बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले, पण तू त्याच्यापेक्षा वरचढ आहे. आणि तिला धन्य म्हणतात सकाळी उठून. तिची मुलं, तिचे मिस्टर तिला धन्य म्हणतात. मग धन्य म्हणतात तर त्यासारखं तिने वागलं पाहिजे ना. आपल्याला पण म्हणायला पाहिजे ना धन्य सगळ्यांना, का वाईट म्हणायला पाहिजे माझी आई वाईट आहे असं म्हणायला पाहिजे का? नाही ना. धन्य म्हणायला पाहिजे की माझी आई धन्य आहे, तिने मला सांभाळलं, ते माझी बायको धन्य आहे, तिच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो. हे असं आपल्या नवऱ्याने आणि मुलांनी म्हटलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या हे जे आध्यात्मिक गुण आहे मी आत्ता सांगितलं ते त्याच्याप्रमाणे जाणीवपूर्वक तसं वागायचे. लय बडबडा स्वभाव असं कमी करायची बडबड जरा. अति बडबडी मधून अनेक पाप होतात. मग जरा कुठं आपल्या तोंडाला नाही का कंट्रोल करायचं आणि मग ते आशीर्वाद आपल्याकडे. शेवटचं वचन सांगते आणि नीतिसूत्र 22:29 सांगा, वाचा. बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, परंतु त्या सर्वांहून वरचढ आहेत. नाही, 22वा नीतिसूत्र. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. आता या वचनाचा खूप मोठा गहन अर्थ आहे की आपल्या धंद्यात चपळ. धंदा म्हणजे काय, नुसता आपण काय मारवाडी लोकांसारखा धंदा करत नाहीये. आपण जी काही गोष्ट करतो, म्हणजे जर आपण नोकरी करतो किंवा आपण बिझनेस करतो किंवा आपण काहीतरी 2 डब्याचे खानावळीचे डबे करतो 2, किंवा काय पण आपण जे काही करतो, भाजी विकतो, जे काही कुठलाही धंदा असेल आपला, त्याच्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचं स्थान राजापुढं आहे. म्हणजे जो आपला धंदा आहे तो इतका एकाग्रपणे करायचा आपण की त्याच्यासाठी, म्हणजे आपण इथं, म्हणजे समजा आता एक उदाहरण सांगते, एखादी कामवाली असेल आणि त्या कामवालीनी ती घराचं काम करते, एका झाडू फरशी करते. मग तिने असा विचार करायला पाहिजे की मी माझा धंदा, माझं जे काही काम आहे ते मी अजून परफेक्टपणे किंवा चांगलं कसं करू. मग तिने असा विचार केला, मी नुसतं रोज झाडू मारते, रोज पुसते, मग मी कधीतरी जाळ्या काढाव्या, मी कधीतरी नाही का सगळं फर्निचर पुढं घेऊन मी ते घर साफ स्वच्छ करावं. असं म्हणजे मी छोटंसं उदाहरण सांगितलं. तर समजा मी माझं सांगते की मी टीचर आहे, तर माझ्या बरेचशे वर्गामध्ये 50 मुलं असतात. त्यातले 4 मुलं त्यांना काहीच येत नाही, किती काही करा ते, म्हणजे आपण म्हणजे डोकं आपलं वेळ होईल त्यांच्या पुढं जर आपण हे केलं तर अशी परिस्थिती असते. मग त्या मुलांना कशातच इंटरेस्ट नाही. मग त्यांच्यासाठी मी चॅलेंज घेते त्यांचं की नाही, मला ते 4 जण सुधारायचे. हे सगळे तर सुधारलेलेच आहेत, पण हे 4 जण त्यांना का म्हणून त्यांच्या आयुष्याचं म्हणजे पुढं हिशोब आपल्याला द्यायचं आहे ना, तर त्यांच्यासाठी मी काय करता येईल. मग त्यांना चॉकलेट आणून ठेवते कपाटात नाही का,
की तू हे कर बाळा, मग तुला चॉकलेट मिळेल. नाही तुला त्यांना सारखं बक्षीस पेन्सिलचे बॉक्स आणून ठेव. कोणी चांगले पैकी 15 गणितात मार्क मिळाले, एक पेन्सिल वाटली. किंवा मग महिन्याची हजेरी आम्ही ठेवतो की जे 100% हजर असतात. म्हणजे जर महिन्यातून 20 दिवस हजर दिवस असेल आणि 20 मुलं पूर्ण महिनाभर हजर राहिले तर त्यांना एक पेन्सिल रबर असं काहीतरी त्यांना उत्साह शाळेत येण्यासाठी त्यांना काहीतरी बक्षीस हे करतात. मग बरेचसे मुलं काय करतात, ते नाही आमचं बक्षीस जाईल म्हणून आई वडिलांशी मांडतात. नाही मी घरी नाही राहणार, माझं बक्षीस जाईल ना ह्या महिन्याचं. मग आई म्हणते त्यांची, एक पालक माझ्याकडे आली आणि म्हटली की मी हिला एक अख्खा बॉक्स देते पेन्सिलचा, पण हिला तुमच्याच हातून दिलेली पेन्सिल पाहिजे. म्हणजे असं काहीतरी मी करून त्यांना अट्रॅक्ट करून त्यांना त्या प्रवाहात आणते. त्यांना वाचता येत नसेल तर त्यांच्यासाठी चित्र असलेलं काहीतरी बरंचसं काय खर्च करते, पण त्या मुलांना मी त्या प्रवाहात आणतेच की ते त्यांना यायलाच पाहिजे अशा पद्धतीने. किंवा कुणाचा बिझनेस असेल गॅरेजचा किंवा कुणाचं एक दुकान असेल, त्यांनी त्या धंद्यात चप्पळ म्हणजे काहीतरी ऑफर द्यायचे की आम्ही होम डिलिव्हरी करतो, आम्ही काय करतो. असं करून एका दुकानाचे 2 दुकानं, एका गॅरेजचे 2 गॅरेज, असं त्या धंद्यात पुढं जायला पाहिजे. नुसतं 20 वर्ष झाले काहीच प्रगती नाही, जिथल्या तिथंच तो बसलाय. मग ते देवापासून नाही, आपल्याला प्रगती करण्यासाठी देवाने पाठवते. त्याच ठिकाणी बसायला देवाने दर 10 वर्षांनी आपल्या जीवनाचं मागं जाऊन नाही का सिंहावलोकन, सिंह जसं बघतो आपण तसं आपल्या जीवनाचं बघायचं की आपली ह्या 10 वर्षात काय प्रगती झाली की नाही, का नुसतंच आपण खातोय पितोय बसतोय कामाला जातोय. काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे. मग इथं काय सांगितलंय, आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय, त्याचं स्थान राजासमोर आहे. राजासमोर कोण बसतं राजासमोर? मंत्री, सगळे मंत्री, हाय क्लास लोक, सेनापती, मंत्री, सगळं मोठं त्याचं ते हे मंडळ पूर्ण अष्टप्रधान मंडळ हे ते सगळे राजासमोर सगळे भारी लोक बसतात. असे साधे लोक बसत नाही कोणी. मग आपण जर धंद्याला आपल्या चपळ असलो, आपलं स्थान काय कोणासमोर आहे? राजासमोर. लवकरच आपली उन्नती होणार आहे. आणि काय लिहिले त्याच्या खाली, हलकट लोकांसमोर त्याचं स्थान नाही. म्हणजे जर आपण आपल्या धंद्यात चपळ असलो, आपण आपला धंदा व्यवस्थित करत राहिलो तर आपण हलकट लोकांसमोर सोबत बसणार नाही, आपण राजासमोर बसणार, म्हणजे आपली प्रगती होणार. तर हे पॉईंट मी सांगितलेले आहेत. मला आशा आहे की पुढच्या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाळत असणार. पाळणार का? पाळणार? ओके. देवाला धन्यवाद. देवाने मला मार्गदर्शन केलं म्हणून मी देवाला धन्यवाद.